नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी सुनील आदाटे पीसीएमसी आयकॉन या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत मुंबई येथील डी.वाय. पाटील कॉलेजमधील प्राध्यापक आणि कवी श्री अवधूत पटवर्धन. नमस्कार. आपण त्यांचं स्वागत करूया. सरांनी विठ्ठल वाघ, अरुण म्हात्रे, संभाजी भगत, जलसागर संभाजी भगत यासारख्या दिग्गज कवींबरोबर कविता सादर केलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया या कवीचा प्रवास कसा झाला. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही पहिली कविता कधी लिहिली आणि ती कशी सुचली? मी 9वीत असतानाची गोष्ट आहे. दिवाळीची सुट्टी होती आणि माझी आई आंघोळीला गेली आणि जाता जाता मी तिला सहज म्हणालो होतो की मी आज कविता लिहितो म्हणून. आणि कोळी मुलाच्या स्वप्नातली दिवाळी कशी असेल असा एक डोक्यात कुठेतरी तो विचार असेल आणि मग ती कविता लिहिली मी. माझ्या आजीवरती आणि माझ्यावरती असलेली ती कविता, पण ती कोळी मुलाच्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून ती कविता लिहिली आणि अशा रीतीनं हा कवितेचा खूप आनंद देणारा प्रवास सुरू झाला आणि तो आजपर्यंत सुरू आहे. जसं जमेल तसं जेव्हा ते शब्द येतील जवळ तर तेव्हा त्यांचा हात हातात घेऊन पुढे जाण्याचा हा प्रयत्न निरंतर सुरू आहे. आणि त्या प्रवासामध्ये कवितेवर प्रेम करणारे आपल्यासारखे माणसं भेटत राहतात आणि तो प्रवास अजून जास्त समृद्ध होत राहतो. हे या प्रवासातलं खरंच जे काही सुखद गोष्ट म्हणता येईल अशी सुखद गोष्ट आहे. सर, आता कविता तुम्ही सुचली असं म्हणता 9वी मध्ये, मग त्याच्या मागे जर आपण पाठीमागे थोडा विचार केला तर म्हणजे असं आई वडिलांकडनं किंवा तुम्ही आता आजीचं म्हटलं यांच्याकडनं तुम्हाला असं लहानपणापासून असं वाचनासाठी काही असं साहित्य मिळालं असं वाटतं? हो, मला वाचनासाठी खूप जास्त प्रोत्साहन मिळालं. मी मूळचा बार्शी या गावचा आहे. तिथे असं लक्षात आलं आहे की बार्शीत सार्वजनिक वाचनालय म्हणून एक वाचनालय आहे. बार्शीची वाचन संस्कृती आणि वाचन चळवळ ही खूप जास्त समृद्ध आहे आणि गेली खूप वर्ष तिथे वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळं तिथल्या पुस्तकांशी खूप लवकर माझा परिचय झाला. मी वाडा संस्कृतीमध्ये वाढलो तर त्या वाड्यामध्येच घळसासी म्हणून एक माझे मामा आहेत, मामासारखे आहेत मला ते. तर त्यांचं स्वतःचं वाचनालय होतं, त्यामुळं माझी सुट्टीही त्यांच्या सोबतच जायची. ते 10-10:30ला त्यांचं जे श्री वाचनालय म्हणून वाचनालय आहे तिथे जायचे आणि त्यांचा तो वाचनालयाचा हे सुरू राहायचा, तो सगळा व्यवहार सुरू राहायचा. माझं काम म्हणजे तिथे जाऊन बसणं आणि जेवढी म्हणून पुस्तकं वाचता येतील तेवढी वाचणं. त्यामुळे रहस्य कथांपासून सुरू झालेला प्रवास मग हळूहळू कवितेच्या माध्यमातून अजून पुढे गेला. तर ही 2 सार्वजनिक वाचनालय बार्शी आणि श्री वाचनालय बार्शी या दोन्ही वाचन संस्कृतीच काय म्हणता येईल आपल्याला वर्धन करणाऱ्या संस्थांनी ते लहानपणी वाचनाचे संस्कार केले आणि त्याचा खूप जास्त आनंद आहे की त्याचमुळं असेल की ज्याला आपण नेहमी म्हणतो की शब्द सापडतात चपकलपणे आणि कुठेतरी नक्कीच वाचन संस्कृतीचा लेखनावरती आपला प्रभाव राहतो. बरोबर आहे सर. ते त्याचा तो दर्जा जो आहे आणि जो आशय आहे तो तुमच्या कवितात आम्हाला नेहमी पाहायला मिळतो. समरसता काव्य मैफिल करंडकामध्ये सर्व रसिकांनी तुमची कवितेची जी ताकद आहे, जी जादू आहे ती अनुभवली. आपण जे शिकवता त्याच्यामध्ये मार्केटिंग विषय हा खूप महत्वाचा आहे. मार्केटिंग म्हणजे त्यामध्ये सादरीकरण येतं, पण नुसतं सादरीकरण नाही तर प्रभावी सादरीकरण. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की काही कविता लिहितात पण ती प्रभावीपणे सादर होत नाही, करता येत नाही त्यांना. आणि काही कविता प्रभावीपणे सादर करतात पण त्यात तेवढा आशय नसतो. पण तुमच्या जर कविता बघितल्या तर तुमचं सादरीकरणही तेवढं दर्जेदार आहे आणि कविताही तेवढी दर्जेदार आहे आणि याची पावती तुम्हाला समरसता करंडकामध्ये आम्ही सुद्धा अनुभवलं ते कविता. सर, त्या करंडकामध्ये तुम्ही एक कविता सादर केली होती, तर ती कविता रसिकांना ऐकायला नक्की आवडेल. नक्की. त्या कवितेच्या मागची कथा पण सांगतो. तुम्ही मार्केटिंगचा विषय घेतलात आणि मगाशी आपण वाचनाबद्दलही बोललो. तर माझे आवडते लेखक वपू काळे
आणि त्यांचं पार्टनर हे पुस्तक आणि वपूर झा भाग 1 भाग 2 हे मी पुस्तकं केव्हाही कुठेही कधीही आणि कितीही वेळा वाचू शकतो. तर त्यातलं वपूंचं एक जे वाक्य आहे की ते नक्की त्यांचं आहे की आणखी कुठल्या लेखकांचं आहे मला कल्पना नाही, पण ऍज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल असा तो उल्लेख आहे. आणि या कवितेबद्दल जी माझं पेन नावाची कविता मी समरसताला सादर केली होती, तर त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की मार्केटिंग हा विषय शिकवता शिकवता अचानकपणे माझ्या तोंडून मुलांसाठी जो मेसेज गेला की यू नीड 2 पेन्स, 1 पेन इन द हार्ट अँड पेन इन द पॉकेट. आणि मग तो विचार कुठेतरी त्या कवितेच्या माध्यमातून आणखी जास्त प्रगल्भ झाला किंवा आणखी जास्त प्रखर झाला असं मला म्हणजे आज नमूद करायला आनंद होईल. आणि तर ती कविता सगळ्यांसाठी इथे समोर ठेवतो की माझ्यासारखं माझं कधी विचारमग्न होतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन, वास्तवातली विस्तव धग आपल्या उरात घेतं पेन, वास्तवातली विस्तव धग आपल्या उरात घेतं पेन, त्याच्या माझ्या अंतःकळा, त्याच्या माझ्या अंतःकळा आमच्या नकळत एक होतात, नीब मधले निळे आसू कागदावरचे शब्द होतात, नीब मधले निळे आसू कागदावरचे शब्द होतात, जिभेमधून त्याच्या माझीच वेदना जणू बोलतं पेन, जिभेमधून त्याच्या माझीच वेदना जणू बोलतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन, विचार मुंग्या त्याच्या सुद्धा डोक्यामध्ये गोळा होतात, विचार मुंग्या त्याच्या सुद्धा डोक्यामध्ये गोळा होतात, नि चिंतनाचा न थांबता चालणारा चाळा होतात, सत्य सांगून सहजपणे रित रिकाम होतं पेन, सत्य सांगून सहजपणे रित रिकाम होतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन, भूतकाळ माझा एकट्यानेच ते रमत गमत पाहून येतं, भूतकाळ माझा एकट्यानेच ते रमत गमत पाहून येतं, आणि शाईच्याही अंगावरती मग आठव अत्तर लावून घेतं, आणि शाईच्याही अंगावरती मग आठव अत्तर लावून घेतं, हळवी ओळ मनात लपवून सुख सुख होतं पेन, हळवी ओळ मनात लपवून सुख सुख होतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन, माझ्यामधून ते कधी त्याच्यामधून झरतो मी, माझ्यामधून ते कधी त्याच्यामधून झरतो मी, माझ्यामध्येच भरता भरता त्यातही जाणीव भरतो मी, माझ्यामध्येच भरता भरता त्यातही जाणीव भरतो मी, सहन होत नाही म्हणत ओसंडून मग गळतं पेन, सहन होत नाही म्हणत ओसंडून मग गळतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन, एकच आमची तत्व आणि एकच जीवन धागा, एकच आमची तत्व आणि एकच जीवन धागा, म्हणूनच हृदयाजवळ खिशात त्याची जागा, म्हणूनच हृदयाजवळ खिशात त्याची जागा, माझं स्पंदन माझे श्वास घेऊन जगणं जगतं पेन, माझं स्पंदन माझे श्वास घेऊन जगणं जगतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन, आणि वास्तवातली विस्तव धग आपल्या उरात घेतं पेन, माझ्यासारखंच माझं कधी विचारमग्न होतं पेन. अतिशय सुंदर कविता, प्रत्येकाला विचारमग्न करणारी कविता, सुंदर कविता. थँक्यू सो मच. तेवढंच आम्हाला जसं समोरासमोर जे वाटलं तेच आता तसंच वाटतंय. सर, आपण तुमच्या म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये एक प्राध्यापक म्हणून असलेलं तुमचा जॉब तुम्ही सांभाळता, ते करता करता पूर्वी जसे कवी 2-2, 3-3 कवी एकत्र यायचे आणि गावोगावी जाऊन जावे कवितांच्या गावा असे कार्यक्रम साजरे करायचे, तसंच लहरी मनाच्या लहरी हा कार्यक्रम तुम्ही काही कवी मित्रांबरोबर बाहेर सादरीकरण करता, तर त्या कार्यक्रमाविषयी रसिकांना नक्कीच ऐकायला आवडेल. लहरी मनाच्या लहरी ही खूप सुंदर कल्पना आहे, आणि रुचा थत्ते या माझ्या मैत्रिणीच्या डोक्यात ही कल्पना आली. त्यानंतर रुचा थत्ते स्वतः, मी अवधूत पटवर्धन, पुण्यातल्या एक चांगल्या नामवंत कवयित्री आहेत सुनीती लिमये, त्यांचं आणखी एक गोष्ट म्हणजे चित्रकलेवरती पण त्या काम करतायत आणि खूप सारे पेंटिंग आणि आर्टवर्क करतात, आणि योगासनं किंवा प्राणायाम याच्यावरती जनजागृती करून लोकांचं मनस्वास्थ्य वाढवण्याकडेही त्यांचं विशेष काम आहे. आणि पनवेलचा एक कवी चिराग पत्की,
तर असे 4 जण मिळून आम्ही लहरी मनाच्या लहरी ही कल्पना पुढे नेली आणि ते नाव खूप सुंदर नाव आहे. रुच्याच्या डोक्यातून ती कल्पना आली होती. त्याची गंमत अशी झाली की त्या कार्यक्रमासाठी निरूपाची कविता लहरी मनाच्या लहरी आम्ही लहरी मनाच्या लहरी ही कविता आम्ही लिहिली आणि आम्ही सगळ्यांनी सादरीकरण त्याचं केलं होतं. त्याचे खूप जास्त कार्यक्रम झाले नाहीत, पण जे काही कार्यक्रम झाले त्याला रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. कदाचित आम्ही सगळे कवी वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळं ते एकत्र येऊन ते पुढे नेणं थोडस जमलं नाही, पण तो एक खूप समृद्ध करणारा अनुभव होता. मग अशा बाहेर आपण जे सादरीकरण करता त्याचा सुद्धा तुम्हाला म्हणजे सादरीकरण आणखी प्रभावी होण्यासाठी फायदा असेल म्हणजे? हो, नक्की होतो. कारण जेव्हा जिथे जिथे आपण सादरीकरण करतो तर तिथल्या रसिकांना नक्की काय हवंय या गोष्टी कळतात. म्हणजे ग्रामीण भागामधून जेव्हा आपण कविता सादर करतो तर तिथे मातीच्या किंवा तिथल्या संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या कविता असतील तर त्या रसिकांना जास्त भावतात. त्यामुळं कदाचित याचा मला कुठेतरी मार्केटिंगचा प्राध्यापक असल्यामुळं जरा जास्त अनुभव येतो किंवा प्रकर्षानं जाणवतं ते. पण कुठल्याही भागात आपण गेलो तरी मराठी माती अशी आहे की तिथे कविता म्हटलं की दोन्ही हातांनी तिला कवटाळायला किंवा मिठीत घ्यायला कवित घ्यायला रसिक तयार असतात. आणि म्हणूनच मला वाटतं महाराष्ट्रात कवींची खूप मोठी परंपरा आहे जी अगदी कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन आजकालच्या पिढीचे जे काही आहेत संदीप खरे त्यांच्यापर्यंत आले. आणि खूप धडाडीनं आपण सर्वजण याच्यात काम करत राहतो. आपल्या आपल्या जाणीवा आहेत त्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न असतो आणि प्रत्येकाच्या क्षमतेनुरूप हा प्रयत्न आणि ही जी जपणूक आहे ती खरंच आनंद देणारी आहे. तर तुम्ही आता जपणूक म्हटला, कारण मराठी बऱ्याचदा असं लोक म्हणतात की मराठी संपत चालली, पण मला असं वाटत नाही. तुमचे हे जे असे प्रयत्न जे आहेत एकत्र येऊन लोकांपर्यंत कविता पोहोचवायची, त्यामुळे मराठी ही वाढतच राहणार यात काही शंका नाही. तर तुम्ही अनेक साहित्य संमेलनामध्ये भाग घेतला. विशेषतः जर उल्लेख करायचा म्हटलं तर 83व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपण निमंत्रित कवी होता आणि त्यावेळेस विठ्ठला मायबापा ही आपण कविता तिथे सादर केली आणि तिला रसिकांची भरभरून दाद मिळाली. तर आपल्या रसिकांना आपली ही कविता ऐकायला नक्कीच आवडेल. नक्की मलाही ही कविता रसिक प्रेक्षकांसमोर आणि श्रोत्यांसमोर ठेवताना नक्की आनंद होईल. मी मूळचा बार्शी सोलापूरचा आहे आणि हा भाग थोडासा दुष्काळी भाग आहे जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तर कदाचित तो एक विचार कुठेतरी मनात रुजलेला असावा आणि ती कविता अशी खूप सहज आणि आतून आली. आजही बोलताना त्या कवितेविषयी अंगावरती काटा येतो. तर असा खरंच खूप एक विलक्षण अनुभव देणारी ती कविता ती माझ्या हातून कदाचित विठ्ठलानंच लिहून घेतली असं मी म्हणेन आणि ती श्रोत्यांच्या समोर ठेवेन. इठला मायबापा तुझं तसं आम्हा परास लई बरं चाललेलं आहे. इठला मायबापा तुझं तसं आम्हा परास लई बरं चाललेलं आहे. अरे कटेवरलं हात आणि इटेवरलं पाय युग 28 वरीस झालं जागचं जाग्यावरच आहे. अरे कटेवरलं हात आणि इटेवरलं पाय युग 28 वरीस झालं जागचं जाग्यावरच आहे. सकाळच्या पारी काकड आरती मुख प्रक्षाळाला उन्हून पाणी असतं. सकाळच्या पारी काकड आरती मुख प्रक्षाळाला उन्हून पाणी असतं. घासल्या फुसल्या चांदीच्या आईन्यात तुझं दगडाचं मुख सुधीक हसत असतं. सुलकाटावरल्या चाला तवा आमच्या 10 पैशाची रुपीची पत्ती नाही. विठ्ठला मायबापा तुझं तसं आम्हा परस लई बरं चाललं आहे. तांबडं फुटतं कोंबडा आरवतं मोडून आलं तरी अंग तसंच उठतं. तांबडं फुटतं कोंबडा आरवतं मोडून आलेलं अंग तसंच उठतं. रातीची शिळपाकी भाकर न्यारीला झणझणीत मिरचीचं कालवण असतं. आमच्या आंघोळीसाठी असते थंड पाण्याची हिर. आमच्या आंघोळीसाठी असते थंड पाण्याची हिर. तुला पंचामृताची भरलेली घागर आहे. विठ्ठला माय बापा तुझं तसं आम्हा परस लई बरं चाललेलं आहे. नांगर घेतो कुळेव घेतो आयुष्याची ढेकळं पुढं सुटतो. नांगर घेतो कुळेव घेतो आयुष्याची ढेकळं पुढं सुटतो. नसतं हिरीला पाणी तवा
घामाने जमीन भिजवीत असतो. अरे त्याल चटणीचं घास सुधी खातो आम्ही. अरे त्याल चटणीचं घास सुधी खातो आम्ही. तुला पकवानाचं ताट मात्र सरत नाही. विठ्ठला माय बापा तुझं तसं आम्हा परास लई बरं चाललेलं आहे. सांजच्या पारी घरी येतो, कारभारणीला हाताशी घेतो. सांजच्या पारी घरी येतो, कारभारणीला हाताशी घेतो. छप्पर मोडल्यानं तिच्या डोळ्यातनं गळणारा पाऊस टिकून घेतो. अरे आमच्या डोईवरली सावरतो तुराटी आम्ही. अरे आमच्या डोईवरली सावरतो तुराटी आम्ही. तुला सोन्याच्या कळसाचं मंदिर आहे. विठ्ठला माय बापा तुझं तसं आम्हा परास लई बरं चाललेलं आहे. वारी येते, दिंड्या येत्यात, भाविक देवळात गोळा होत्यात. वारी येते, दिंड्या येत्यात, भाविक देवळात गोळा होत्यात. तुझ्याच आशीर्वादानं तुझंच बडवं आपल्या तुंबड्या भरून घेत्यात. त्यांच्या घरी दारी येतोय लक्ष्मीचा पूर. त्यांच्या घरी दारी येतोय लक्ष्मीचा पूर. आमच्या कनवटीला 1 रुपया नाही. विठ्ठला माय बापा तुझं तसं आम्हा परस लई बरं चाललेलं आहे. तुझ्या बी भक्तीचं केलेलं राजकारण दर वारीला पूजा घाला येतं. तुझ्या बी भक्तीचं केलेलं राजकारण दर वारीला पूजा घाला येतं. पेपरवाल्याने काढल्या सपत्नीक फुटून पेपरातलं पान बी रंगून जातं. त्यांच्या गळ्यात घालते तुळशीच्या माळा. त्यांच्या गळ्यात घालते तुळशीच्या माळा. आम्ही घरी दारी तुळशी पत्र ठेवलेलं आहे. विठ्ठला माय बापा तुझं तसं आम्हा परास लई बरं चाललेलं आहे. म्हणून म्हणतो विठ्ठलच राहा. म्हणून म्हणतो विठ्ठलच राहा. मातीत माळा या मुळीच येऊ नग. मकर कुंडला न कर कान भैर. न गाराने कोणाची ऐकू नग. कारण हे काळे रखुमाई कसायला विठ्ठला. वामनाचा अवतार घेणारे विष्णूचे नव. तर काढून घेणाऱ्या बळीची गरज आहे. विठ्ठला माय बापा तुझं तसं आम्हा परास लई बरं चाललेलं आहे. कटेवरलं हात आणि इटेवरलं पाय. युग 28 वरीस झालं. जागचं जाग्यावरच आहे. जागचं जाग्यावरच आहे. सुंदर. तर शेतकऱ्यांचं आसूड मी असं पुस्तक आहे. तुमची फुल्यांचं कविता त्या एक आसूड म्हणून व्यवस्थेवरती फटके मारते असं वाटलंय कवितेतनं. दोन्ही बाजू आहेत तिथे. आणि ती कविता खूप जास्त रसिकांना आवडली. आणि तेव्हा कदाचित तशी परिस्थिती असावी. त्या कवितेला रसिकांनी जोपर्यंत वन्स मोर घेतला नाही तिथल्या अध्यक्षांनी, तोपर्यंत पुढच्या कवीला त्यांनी येऊ दिलं नाही. त्यामुळे तो एक मनाला खूप मनाला अशी म्हणजे स्पर्शून देणारा किंवा आपण कवितेमध्ये कार्यरत राहावं ही जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित करणारा एक अनुभव होता. आणि त्या अनुभवाने मला खूप समृद्ध केलं. कवी अशोक नायगावकर अध्यक्ष होते, त्यांचे आशीर्वाद, कवी अरुण मात्रे यांचे आशीर्वाद त्या व्यासपीठावरती लाभले. आणि खरंच खूप 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 परिपूर्ण झाल्याची जाणीव त्या व्यासपीठाने दिली. त्याबद्दल मी खूप ऋणी आहे मराठी रसिकांचा. सर, शब्दांच्या घरात हा तुम्ही एक तुमच्या कविता संग्रह जो आहे तो कवितांचा कार्यक्रम आपण रसिकांसमोर सादर करता. हो, अजून कविता संग्रह तसा आला नाही. तेवढ्या कविता झाल्या नाही, कविता आहे पण त्यांचं वर्गीकरण करून आणि संपादकाच्या किंवा प्रकाशकाच्या ज्या काही गरजा असतील त्याप्रमाणे ते करून त्यांना द्यायला थोडासा वेळ लागेल. पण तो नक्कीच प्रस्ताव विचाराधीन आहे. आणि मला खात्री आहे की नक्कीच त्याला प्रतिसादही मिळेल आणि त्याला यशही मिळेल. तर शब्दांच्या घरात हा माझा स्वतःचा कवितांचा कार्यक्रम आहे. साधारण एक तास 1.5 तासाचा हा कार्यक्रम आहे, ज्याचं निवेदन मी स्वतःच करतो. आणि आता जशा मी काही कविता सांगितल्या तर तशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता असतात. काही सामाजिक कविता असतात, काही थोडंसं मनोरंजन करणाऱ्या, काही थोडंसं मार्गदर्शन करणाऱ्या कविता त्याच्यामध्ये असतात. आणि खूपच छान वाटतं कारण रसिक त्याला खूप छान दाद देतात. आणि हा एक विशेष अनुभव आहे. सर, ते मोबाईल प्रेम म्हणून एक तुमची एक कविता आहे. हा, तर त्या कवितेशी थोडं ती कविता ही एक लक्षवेधी कविता म्हणून तिचा उल्लेख कैलासवासी रवींद्र भट्टांनी केला
इंद्रायणी काठी पुस्तक लिहिलं आणि मला वाटतं इंद्रायणी प्रकाशनाचे सर्वेसर्वा कैलासवासी रवींद्र भट पुण्यात एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचा भाग म्हणून ती कविता सादर केली होती. पण त्याचं पारितोषिक म्हणून सन्मानही झाला त्या कवितेचा. पण विशेष म्हणजे रवींद्र भट सरांनी स्वतः सन्माननीय कवींच्या उपस्थितीत सांगितलं की आज एवढं सगळं जरी झालं असलं तरी ज्या कवितेनं माझं लक्ष वेधून घेतलंय त्या कवितेच्या कवीला मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि जी ट्रॉफी ही फक्त नंतरच्या कवी संमेलनाला आलेल्या कवींसाठी होती, तर त्या ट्रॉफीमधली एक ट्रॉफी त्यांनी त्या कवितेचा सन्मान म्हणून हातात ठेवली. तर कवितेच्या प्रवासातल्या या ज्या काही आनंददायक आठवणी आहेत त्यातली ती एक खूप समाधान देणारी आठवण आहे. तर ती कविता लव्ह लेटर ही जशी कविता आहे किंवा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तर त्या धाटणीची संदीप खरेंनी जेव्हा लिहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी इंग्लिश भाषेला समाविष्ट करून घेतलं. मला असं नेहमी म्हणायचं की भाषा या एकमेकींवर प्रेमच करतात आणि त्या एकमेकींना समृद्ध करत जातात. फक्त भाषेतला संघर्ष हा कमी करायला पाहिजे आपण, आणि भाषा ज्याप्रमाणे एकमेकांचा बंधुभाव वाढवते तर तो बंधुभाव आपण वाढवला पाहिजे. तर ती कविता ही तशीच कविता आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश शब्दांचा आणि आधुनिक शब्दांचा पुरेपूर वापर केलेला आहे. आपल्याला लक्षात येईल ते. तर ती कविता अशी आहे की पूर्वीचं त्यांचं हळुवार प्रेम आताशा मोबाईलनं हायटेक झालं आहे. पूर्वीचं त्यांचं हळुवार प्रेम आताशा मोबाईलनं हायटेक झालं आहे. त्यानं टेक करून स्वप्नांच्या विश्वात खूप उंच निहाय गेलाय. हाय हॅलो बाय बोलो आता सेलवरच बोलणं सुरू असतं. हाय हॅलो बाय बोलो आता सेलवरच बोलणं सुरू असतं. मी इव्हिनिंग मीटिंग स्पॉटचं फिक्सिंग सेलवरच त्यांचं होत असतं. मॉर्निंग इव्हिनिंग नून नाईटला ती रेग्युलरली त्याला आता मिस करते. मॉर्निंग इव्हिनिंग नून नाईटला ती रेग्युलरली त्याला आता मिस करते. मी आय मधून कॅच केलेले त्याचे फोटो हळूवार ओठाने किस करते. आठवण तिची आली की त्याचे मिसयूचे तिला मेसेज जातात. आठवण तिची आली की त्याचे मिसयूचे तिला मेसेज जातात. तिचेही हुंदके भर भरून एमएमएस मध्ये सेलवर दाटून येतात. डायलर टोन रिंगटोनची सेटिंग ती परफेक्टली त्याला आता लावून देते. डायलर टोन रिंगटोनची सेटिंग ती परफेक्टली त्याला आता लावून देते. आणि त्यांनीच लपवलेली सिक्रेट फोल्डर्स त्याची नकळत पाहून घेते. त्याच्या हार्डशेप स्क्रीन सेव्हरवर तिला आपलं नाव सेव्ह पाहावं वाटतं. त्याच्या हार्डशेप स्क्रीन सेव्हरवर तिला आपलं नाव सेव्ह पाहावं वाटतं. आणि दुसऱ्या मैत्रिणींचा पहिला मेसेज ही बोटं मोडत बसावं वाटतं. पूर्वी विकत घ्यायची ती गुलाब आता पिक्चर्स गुलाबाची पाठवून देते. आणि तिच्याच बर्थडेची तारीख त्याच्या रिमाइंडर मध्ये सेट झालेली दिसते. म्हणून मग वाटतं चूकच झाली. दोघांनी उगाच मोबाईल विकत घेतला. त्यांच्या हळूवार भावभावनांना त्यांनी प्रत्येक रिचार्ज सोबत डिस्चार्ज दिला. हे त्यांचं सध्याचं प्रेम फक्त स्क्रीनवर रंगीत वाटत असतं. म्हणून हे त्यांचं सध्याचं प्रेम फक्त स्क्रीनवर रंगीत वाटत असतं. हे मॉडर्नाइज हायटेक प्रेम बघून खऱ्या प्रेमाचं काळीज थोडं काळजीनं दाटत असतं. सुंदर. सर, तुमचा जो प्रवास आहे, काव्याचा प्रवास, तो आत्ताच्या मुलाखतीमध्ये रसिकांसमोर छान प्रकारे उलगडलेला आहे. आणि रसिकांनाही तुमची जी वाटचाल आहे ती पूर्ण समजली. आपला कविता संग्रह लवकरात लवकर सर्व रसिकांच्या समोर यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. तसेच तुमच्या इथून पुढच्या कारकिर्दीला सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आपण या चॅनलमध्ये एक छान मुलाखत दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीने आपले आभार मानतो. याचं श्रेय मी थोडस समरसतालाही देईन, कारण त्याच्यामुळे आपला परिचय झाला आणि लोकमतसाठी बराच काळ काम केलेल्या एका व्यक्तीशी माझा परिचय झाला. व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक काव्य रसिक आणि स्वतः एक चांगले लेखक म्हणून आपल्याशी परिचय झाला. आपली कविता जी आपल्या पत्नीला आपण समर्पित केली होती ती समरसताच्या वेळेला ऐकवली होती. मला ती खूप आवडली
आणि मित्रावरची एक कविता आपण सांगितली. त्याच्या 4 ओळींमध्ये कुठेतरी असं म्हटलं होतं की मित्र हे लागतात. मला आता त्या ओळी आठवत नाही, पण त्या ओळींमुळं त्या दिवशी मला माझ्या मित्रांची आठवण आली आणि माझे डोळे क्षणभरासाठी पाणावले होते त्या पूर्ण मैफिलीमध्ये. तर अशा एका समृद्ध व्यक्तिमत्वाशी भेटणं आणि त्यांच्या या उपक्रमाला या माध्यमातून हातभार लावणं ही संधी मला या चॅनलने दिली आहे. त्याबद्दल मी पण ऋणाईत आहे आणि ह्या ऋणात राहू इच्छितो. यातून मुक्त होण्याची इच्छा नाहीये, कारण हे कवितेचं देणं आपण लागतो आणि या उपक्रमातून आपण ते करताय त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपले खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू सो मच.